नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपण काल जो टेक्निशियन 2चा पेपर झाला त्यामध्ये आपण या ठिकाणी पेपरमध्ये कोणते क्वेश्चन आले होते, कसे आले होते आणि कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त भर होता ते आपण त्या ठिकाणी बघितले। मित्रांनो, त्यावरूनच एक विषय मला या ठिकाणी आठवला आणि खूप साऱ्या मुलांनी विचारले की शॉर्ट नोट्स म्हणजे काय, नेमकं कशा बनवायच्या आणि आपण पेपरला जायच्या वेळेस त्या वाचून गेल्यानंतर आपल्याला कसा फायदा होतो मित्रांनो, ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे। ओके, आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आपला जो महावितरणचा फॉर्म आहे, ओके, त्यावरती ज्या काही कमेंट सर्व मुलांनी या ठिकाणी केल्या त्याच्या सर्व आन्सर आपण या ठिकाणी शेवटीला देणार आहे। ओके, तर मित्रांनो शॉर्ट नोट्स म्हणजे कसं असतं माहिती आहे का, तुम्ही 50 ते 60 पेजचं एक टॉपिकवरती जर सेशन म्हणजे तुम्ही नोट्स जर लिहिल्या असेल, काय नोट्स तुम्ही किती 50 ते 60 पेज जरी नोट्स जर तुम्ही लिहिल्या असेल तर त्या तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं 3 ते 4 पेजमध्ये। किती 3 ते 4 पेजमध्ये। पण नेमकं ते कन्वर्ट कसं करायचं, ओके, तर बघा 50 ते 60 पेजपैकी तुम्हाला माहिती आहे का काही असे त्यात टॉपिक असेल, काय बघा 50 ते 60 पेजमध्ये त्यात काही असे टॉपिक असेल, ओके, काही असे टॉपिक असेल की ते तुम्हाला लक्षात राहत नाही, ओके, लक्षात राहत नाही, ओके, आणि त्यात काही टॉपिक असे असेल मित्रांनो ते तुमच्या नॉर्मल म्हणजे थोडं म्हणजे 50% लक्षात राहतात। किती 50% लक्षात राहतात ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणून उचलायचे बघा। आणि जे तुम्हाला नवीन दिसलंय म्हणजे तुम्ही एखाद्या पुस्तकातून तुम्हाला MCQ तुम्ही सॉल्व करताय वगैरे वगैरे, ओके, तर जे काही नवीन दिसलंय न्यू टॉपिक, ओके, न्यू टॉपिक जो काही दिसला तुम्हाला तो तुम्हाला तिथून उचलायचा आहे आणि तुम्हाला काय करायची, हे सगळं काय कंटेंट एका नोट्समध्ये लिहायचं आहे। ओके, मग तुम्हाला काय होईल माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला सर्व परत परत वाचण्याचं काम पडणार नाही आणि तुम्हाला यामधून असा फायदा होईल की तुम्हाला कमी टायमामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त सराव होईल। किती जास्तीत जास्त म्हणजे एक्झाम्पल या ठिकाणी आपला पॉवर जनरेशन आहे की काय पॉवर जनरेशनचा टॉपिक आहे, कमीत कमी 30 पेज तुमची या ठिकाणी भरली, किती 30, तर तुम्हाला 1 ते 2 तास रिवाईजसाठी जातात। किती 2 तास रिवाईजसाठी जातात। पण हे जर तुम्हाला हे तुम्ही 4 पेजमध्ये कन्वर्ट जर केलं, किती 4 पेजमध्ये जर कन्वर्ट केलं तर तुम्हाला हे 30 मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता, हे पूर्ण रिवाईज करू शकता। मित्रांनो, जे काही तुम्हाला टॉपिक येतात ते तुमचं परिपूर्ण आहे, ते तुम्हाला कधी शॉर्ट नोट्समध्ये लिहायचं नाही। काय जे तुम्हाला येतं, ओके, जे तुम्हाला येतं ते शॉर्टमध्ये लिहायचं नाही, ते शॉर्ट नोट्समध्ये लिहायचं नाही, कारण तेच परत परत वाचल्यावर तुम्हाला तुमचा टाईम जातो आणि तुम्हाला कमी टाईम अभ्यासासाठी या ठिकाणी राहतो। मित्रांनो, अशा पद्धतीचे शॉर्ट नोट्स या ठिकाणी बनवायचे। ओके, आणि सर्वात जास्त म्हणजे डायग्रामचा किंवा चार्टचा वगैरे कशाचा डायग्राम आणि चार्टचा वापर या ठिकाणी शॉर्ट नोट्समध्ये करायचा। म्हणजे तुम्ही जर एक चार्ट त्या ठिकाणी जर घेतला तर एका चार्टमधून तुम्हाला 50 तरी क्वेश्चन कवर होतात मित्रांनो। काय 50 क्वेश्चन तरी कवर होतात जर तुम्ही ते तशा पद्धतीने त्याचा जर अभ्यास केला तर एवढे क्वेश्चन तुम्ही एका चार्टमधून या ठिकाणी कवर करू शकता। तुम्हाला त्यामुळे काय सांगतोय, या ठिकाणी जास्तीत जास्त चार्ट आणि डायग्राममधून या ठिकाणी तुम्ही शॉर्ट नोट्स काढायचे। ओके, तर बघा या ठिकाणी मी एक नॉर्मल या ठिकाणी एक नोट्स आहे बघा, या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनची, कोणती डिस्ट्रीब्युशन, बघा या ठिकाणी बघा मी डायग्राम सर्वात पहिले या ठिकाणी घेतली। बघा डायग्राम मी कशासाठी घेतली, बघा या ठिकाणून किती क्वेश्चन या ठिकाणी डिझाईन होऊ शकतात। ओके, या ठिकाणी बघा जनरेशन आहे, पॉवर जनरेशन, त्यानंतर कोणती लाईन पॉवर जनरेशनमधून तुम्हाला ग्रीडपर्यंत घेऊन जाते, ग्रीडपासून प्रायमरी ट्रान्समिशन कोणतं, सेकंडरी कोणतं, डिस्ट्रीब्युशन कोणतं, फिडरलाच आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो। हे सगळे क्वेश्चन 50 ते 60 क्वेश्चन एवढ्या डायग्रामवरून या ठिकाणी डिझाईन होतं। ओके, आणि तुम्हाला कळलं पाहिजे, काय कळलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे करू शकता। मग फिडर काय, फिडरच्या पाठीमागे काय असतं, समोर काय असतं, फिडर कोणत्या 2 दुव्याला या ठिकाणी जोडतो, डिस्ट्रीब्युशन काय असतं, डिस्ट्रीब्युशननंतर सर्व्हिस मेन काय असती, हे डिझाईन कशावर असतं, व्होल्टेजवरती असतं का करंटवरती असतं, यामधला अँगल काय असतो, हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे, भापट पसारा जास्त न लिहिता या ठिकाणी एका पेजवरच पूर्ण लिहायचे। याने काय होईल माहिती आहे मित्रांनो, तुमचा टाईम या ठिकाणी वाचतो, यालाच आपण शॉर्ट नोट्स म्हणतो, बाकी काही नसतं। ओके, आणि शॉर्ट नोट्स कुणाच्याही कधीच वापरायचे नाही मित्रांनो। म्हणजे शॉर्ट नोट्स कसं असतं, तुम्ही तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करून करून या ठिकाणी शॉर्ट नोट्स बनवल्या जातात। म्हणजे त्या शॉर्ट नोट्स त्या स्वतःच्या असतात आणि त्या स्वतःच बनवावं लागतात। म्हणजे तुम्हाला कोणता टॉपिक येतो तो तुम्हाला त्यात घ्यायचा नाही, मग तुम्ही जर दुसऱ्याच्या शॉर्ट नोट्स जर कॉपी केल्या या ठिकाणी तर तुमचं त्या शॉर्ट नोट्स वापरून काहीच फायदा होणार नाही मित्रांनो। ओके, हा होता आपला शॉर्ट नोट्सचा या ठिकाणी टॉपिक। ओके, तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला दुसऱ्याच्या शॉर्ट नोट्स वापरायच्या नाही,
काय शॉर्ट नोट्स वापरायच्या नाही आणि स्वतः शॉर्ट नोट्स कशा काढायच्या. म्हणजे पेपरच्या 2 दिवस पहिले तुमचा पूर्ण इलेक्ट्रिकलचा टॉपिक पूर्ण इलेक्ट्रिकलचा टॉपिक या ठिकाणी रिवाईज 100% होणार जर तुमच्याकडे शॉर्ट नोट्स जर असल्या तर. ओके, आता आपला एक विषय राहिला या ठिकाणी मित्रांनो, महावितरणचा फॉर्म या ठिकाणी काही मुलांचा चुकला तर कोणत्या चुकासाठी काय करायचं आहे, कोणत्या चुकासाठी काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी आता बघणार आहे. ओके, महावितरण. ओके, तर चला मित्रांनो, आपण आता महावितरणच्या या ठिकाणी ज्या कमेंट आहे मी तुम्हाला प्रत्येक मुलांची या ठिकाणी नावानिशी कमेंट वाचतो. ओके, आणि त्या कमेंटमध्ये आपण बघूया की नेमकं कोणत्या याला काय आपण या ठिकाणी केलं पाहिजे. ओके, म्हणजे ऑप्शन काय बा, तुम्हाला काय चुकी झाली आणि कोणत्या चुकीला आपलं काय ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिले एक मित्राने कमेंट केली की महाट्रान्सको विद्युत सहाय्यकचा पेपर कधी होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं झालं म्हणजे CETचे पेपर चालू आहे. CETचे पेपर चालू आहे आणि मार्चचा लास्ट एंड मार्च महिना जो आहे मित्रांनो, मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा. ओके, मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा या ठिकाणी खाली आहे मित्रांनो. कशाचा? मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आणि एप्रिलचा फर्स्ट आठवडा या ठिकाणी खाली आहे. त्या ठिकाणी पेपर जर झाला तर होऊ शकतो. ओके, त्यानंतर मित्रांनो दुसरी कमेंट या ठिकाणी होती की बघा मी कमेंट वाचतो या ठिकाणी, सर मी फॉर्म वरती माझं पूर्ण म्हणजे कॅपिटलमध्ये टाकले. बघा कुणी ही कमेंट केली आहे, गौरव भाऊनी कमेंट केली आहे की मी माझं नाव आहे पूर्ण कॅपिटलमध्ये टाकलं. मित्रा काहीच अडचण नाही आहे, फक्त नावाची स्पेलिंग चुकायला नको. कॅपिटलमध्ये असलं तरी काही अडचण नाही आहे. ओके, काही अडचण तुला येणार नाही, फक्त त्या ठिकाणी काय स्पेलिंग चुकायला नको. ओके, त्यानंतर बघा स्वप्नील भाऊची कमेंट या ठिकाणी एक्झाममध्ये 4 ऑप्शन होते की 5. बघा या ठिकाणी बघा IBPSचा नवीन पॅटर्न असा आहे. IBPSचा कोणता? IBPSचा नवीन पॅटर्न आहे की या ठिकाणी 5 ऑप्शन असणार आहे. आपल्याला किती? 5 ऑप्शन असणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी लक्षात देऊन तसा अभ्यास करायचा. ओके, म्हणजे 5 ऑप्शनमध्ये असं होतं की आपल्याला कन्फ्युजन जास्त होतं. ओके, त्यामुळे 5 ऑप्शनचा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सराव करायचा आहे. ओके, त्यानंतर उमेश भाऊची एक कमेंट होती बघा मित्रांनो, या ठिकाणी अप्रेंटिसशिपची काहीतरी कमेंट आहे. त्यानंतर बघा अक्षय भाऊच्या सर्वात जास्त या ठिकाणी कमेंट आल्या, सर तुम्ही ॲड वाचली का? बघा मित्रांनो, एवढं काय तुम्हाला ज्ञान देतो या ठिकाणी तर मी ॲड वाचलीच असं. मी ॲडचा परिपूर्ण अभ्यास केला. तुम्हाला महावितरणचे बेस्ट ऑफ 5चं जे मी कंटेंट सांगितला तो पूर्ण मी ॲडचा अभ्यास करूनच सांगितला. ओके, मी ॲडचा सर्व काही अभ्यास करूनच तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे, हे तुम्ही सर्वात पहिले लक्षात घ्या. ओके, बघा त्यानंतर कमेंट आहे बघा म्हणून राजभाऊची कमेंट आहे, सर बघा सर तोच नंबर आणि तोच ईमेल जर या ठिकाणी वापरला तर या ठिकाणी आपण परत तोच वापरून फॉर्म भरू शकतो का? बघा महाट्रान्सकोमध्ये आपण तसंच केलं होतं बघा. तर या ठिकाणी महावितरणचं तुम्हाला याच विषयी मी परत एकदा उद्या यावरती अपडेट देतो. ओके, सर तुम्ही ॲड वाचली का? परत अक्षय भाऊचंच या ठिकाणी तुम्ही ॲड वाचली का, त्याचा स्टडी केला का? ओके, तर त्यांना परत सांगतो मी ॲड पूर्ण वाचून या ठिकाणी स्टडी करूनच तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बघा त्यानंतर बघा प्रवीण भाऊची, सर माझी म्हणजे बघा पोटजातची टायपिंग चुकली. बघा पोटजातची टायपिंग बघा या ठिकाणी पोटजातची टायपिंग वगैरे त्यातमध्ये काही एवढा इश्यू येणार नाही मित्रांनो. फक्त नाव, आधार नंबर, पॅन कार्ड वगैरे ही डिटेल चुकायला नको. ओके, बघा आता सुनील भाऊची एक कमेंट आहे बघा, या ठिकाणी आपला ACSR कंडक्टर असतो त्यामध्ये स्टीलचे कंडक्टर ओके आणि ॲल्युमिनियमचे कंडक्टर या ठिकाणी दिलेलं असतं. जे कमी असते मित्रांनो, जे कमी म्हणजे 7 या ठिकाणी ते असतात स्टीलचे. ओके, आणि जे जास्त असतं मित्रांनो या ठिकाणी जास्त म्हणजे या ठिकाणी 20 दिलं होतं, बहुतेक 20 दिलं होतं. ओके, तर ते असतात आपले ॲल्युमिनियमचे. ओके, तर त्यांना सांगायचे त्यांनी व्हिडिओ बघून घ्या, त्यांना जर काही डाऊट असेल तर या ठिकाणून ते क्लिअर होईल. ओके, त्यानंतर खूप साऱ्या रावळ प्लग मी या ठिकाणी काल बोललो होतो मित्रांनो, रावळ पंच प्लग बोललो होतो. ओके, तर ते रावळ पंच प्लग बघा या ठिकाणी अशा पद्धतीचं असतं आपल्या या ठिकाणी. ओके, तर मित्रांनो हा प्लग असतो आणि या प्लगमध्ये आपण ही बीट या ठिकाणी सेट करत असतो. मग त्याला रावळ प्लग म्हणलं मी आणि रावळ पंचसुद्धा त्याला या ठिकाणी म्हणतात. ओके, अशा पद्धतीच्या खूप साऱ्या कमेंट या ठिकाणी आल्या आहे मित्रांनो. आणि एक कमेंट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ही अशी आहे की ज्यांनी बेस्ट ऑफ 5 मधून फॉर्म भरला आहे. ओके, फॉर्म भरला. ओके, त्यांना काय करायचं आहे बघा, त्यांना सरळ सांगतो मित्रांनो, त्यांनी परत फॉर्म भरायचा आहे. बाकी काहीच सांगणार नाही, त्यांना परत फॉर्म भरायचा आहे. ओके, फॉर्म भरायचा, बाकी त्यांना काही करायची गरज नाही आहे. कोणतेही एडिट होत नाही, कोणते तुमचे त्या ठिकाणी काही लागणार नाही आहे. काय डायरेक्ट तुम्हाला बेस्ट ऑफ 5 वाल्याने ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी परत फॉर्म भरायचा आहे. ज्यांनी एकदा फॉर्म भरला आहे परत बेस्ट ऑफ 5मधून फॉर्म भरला आहे म्हणजे ज्यांचा 2दा फॉर्म चुकला आहे त्यांनी डबल तिसऱ्यांदा फॉर्म भरला तर काहीच अडचण येणार नाही मित्रांनो. 100% हॉल तिकीट येईल. कारण एका नावाची जेव्हा 2 ते 3 फॉर्म या ठिकाणी होतात त्याच्या पहिले फॉर्म या ठिकाणी ॲटोमॅटिक रिजेक्ट होऊन जातात. ओके,
ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जातात आणि जो लास्टचा फॉर्म आहे मित्रांनो त्याचं तुम्हाला काय त्या ठिकाणी हॉल तिकीट येतं किंवा प्रत्येक वेळेस काही वेळेस सगळे हॉल तिकीट येतात, पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की जो फॉर्म तुमचा बरोबर आहे त्याच फॉर्मचं हॉल तिकीट घेऊन त्याच पेपरला तुम्हाला जायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी आपले महावितरणचे तुम्ही या ठिकाणी मला कमेंट केले होते त्याचे तुम्हाला मी आन्सरसुद्धा दिले. ओके, काहीचे आन्सर जर राहिले असेल मित्रांनो तर या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा, आपण त्याचं उद्या बघू. शॉर्ट नोट्ससुद्धा सांगितलं मित्रांनो, खूप सारे मुलं दुसऱ्याच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी व्हेरीफाय करत होते, त्या यूज करत होते, तर यूज करू नका, स्वतः शॉर्ट नोट्स बनवा. कारण शॉर्ट नोट्स या स्वतःच्या असतात, त्या स्वतः बनवलेल्या असतात आणि ते स्वतःचं ॲनालिसिस करून बनवलेले असतात मित्र. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. ओके मित्रांनो, परत एकदा सांगतो, आपलं जे टेक्निकल यूट्यूबवाला टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण 50पेक्षा जास्त आपण इलेक्ट्रिकलचे थेअरी नोट्स आणि MCQचे बुक्स त्या ठिकाणी टाकलेले, ते तुम्ही डाउनलोड करून PDF त्या ठिकाणी झेरॉक्स प्रिंट काढू शकता. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी परत एकदा सांगतो की तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन या ठिकाणी ऑन करून ठेवा, जेणेकरून पेपरच्या दिवशीपर्यंत जे काय मोस्ट इम्पॉर्टंट MCQ अपडेट आणि पेपरचे अपडेट या ठिकाणी येणार आहे ते तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती मिळतील. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू.